कोलकाता येथील आर्जीकर शासकीय वैद्यकीय दवाखान्यात एक महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। ही दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास घडली, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरांची नाईट शिफ्ट रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली। या संदर्भातील निवेदन आज उपजिल्हाप्रमुख महिला संघटिका स्मिता सावंत मांढरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळी बोलताना सावंत म्हणाल्या, सर्वांना जय महाराष्ट्र। आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला आघाडीकडनं निवेदन देण्यात आलं कलेक्टर साहेबांना की शासकीय जे आता आपले दवाखाने जे आहेत, परवाचीच गोष्ट म्हणजे कलकत्तात जी झाली, महिलांच्यावर अत्याचार जे होत आहेत हे रात्रीचेच होत आहेत। त्यामुळं आम्ही एक निवेदन दिले की शासकीय हॉस्पिटलमधले ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांची नाईट ड्युटी रद्द करा। जे काय असेल ते सकाळी त्यांना ड्युटी द्या, कारण रात्रीच्या ह्याच्यात जर अशा गोष्टी होत असतील तर त्या सुरक्षित नाही आहेत। काही महिलांना रात्रीला यायला जायला पण एकदा गाडी मिळत नाही किंवा लांबनं महिला येत असतात, त्यांची सुरक्षिततेचा प्रश्न एक उठलेला आहे। त्यासाठी एक काहीतरी आळा घाला। जसं बाहेर इंडियाच्या बाहेर जसं आता शिक्षा जी देतात तशी शिक्षा आता चालू करा ह्या वृत्तीला, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आळा बसेल। यावेळी वर्षा पाटील, जयश्री मडिगारी, रुपाली घोरपडे, कोमल पवार, रुपाली बोचकिरे, अनिता ठोंबरे, गीता गायकवाड आदी उपस्थित होते।